शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, हा आहे 40 दिवसांचा मल्चिंग वरील कांदा. लागवडीपूर्वी या क्षेत्राचं आपण माती परीक्षण केले, त्याच्यानुसार आपण बेसल डोसेस दिले आणि बेसल डोसेस मध्ये आपण सेंद्रिय खतांचा सुद्धा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा वापर केलेला आहे. सेंद्रिय खत ही आपल्याला पुढे कशी कामी येणार आहे किंवा आपण ज्या ज्या रासायनिक खतांचा डोस भरणार आहोत त्याची उपलब्धता कशी वाढवणार आहोत हे या प्लॉटमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसून आलेलं आहे. लागवडीनंतर साधारण आठवडाभरात आपण या प्लॉटला एक सेंद्रिय घटक दिला होता, सह्याद्री बायोटेकचं ZX100. ZX100 हे ऑर्गॅनिक घटकांनी पूर्ण असं एक प्रॉडक्ट आहे, ज्याच्यामुळे आपल्या लागवडीच्या पहिल्या अवस्थेमध्ये किंवा मूळ सेटिंगच्या पहिल्या अवस्थेमध्ये आपल्याला रोपांची चांगल्या पद्धतीने सेटिंग होण्यास मदत होते. त्याच्याबरोबर आपण दिलं होतं त्याला क्रॉफर्ट ही ग्रेड. क्रॉफर्ट मध्ये 114411 हे NPK कॉम्बिनेशन आहे, प्लस मायक्रोन्यूट्रिएंट्स वगैरे. त्याच्यामुळे आपल्याला सेटिंग आणि पहिला कंद तयार होण्यासाठी आपल्याला मदत होते. त्यानंतर 15 दिवसांनी आपण त्याला रायझोम हे सीवीड लिक्विड कॉन्सन्ट्रेट म्हणजे परत सेंद्रिय घटक आणि त्याबरोबर आपण क्रॉफर्डची 1448 ही ग्रेड दिलेली आहे. यामुळे आपल्याला जो काही खालून मान किंवा ज्याला आपण दांडा म्हणतो ते तयार होण्यास मदत होते. आणि ह्या ग्रेड्समुळे आणि ह्या सेंद्रिय घटकांच्या योग्य वापरामुळे आपली पहिल्या काळातील अतिरिक्त वाढ होत नाही, तीच वाढ आपली इथं कंद बनण्यास आपल्याला दिसून येते. आणि ह्यामुळे आपल्याला कोणतीही अतिरिक्त वाढ न दिसता हा प्लॉट अशा स्थितीत दिसतोय. शेतकरी मित्रांनो, आज 40 दिवसांच्या मानाने जर तुम्ही बघितलात तर ह्या प्लॉटमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने कांद्याची मान तयार झालेली आहे. साधारण तुम्ही जर बघितलं 9 ते 10 पातींची संख्या आज इथं आपल्याला ह्या 40 दिवसांमध्ये मिळालेली आहे आणि ही खूप चांगली वाढ समजली जाते. असंच नियोजन आपण देत असतो, जेणेकरून आपल्या पिकाची वाढ ही संतुलित राहून चांगल्या पद्धतीचा मान तयार होते आणि पुढे अशा पद्धतीचा प्लॉट तयार होतो. या पुढच्या नियोजनासाठी आम्हाला नक्की फॉलो करा, आमच्या संपर्कात राहा. धन्यवाद.